करायला बसायचं आता. पडली ना बाबा तारीतच नख्यात भरायची. आज शेतामध्ये खूप जबरदस्त काम आहे. पहा आता इथं एक पाणी वगैरे घेऊन चालली. तर शेतात काही लावायचं म्हटलं ना तर ते काही लगेच लावता येत नाही बरं का. किती 8 दिवस झालं लावतोय. जे काही लावायचंय ते लावण्यासाठी किती मेहनत असते ना ते एका शेतकऱ्यालाच माहिती. आपण मंडईमध्ये जातो, काही पण घेतो, हे घ्या ते घ्या ते घे देतो, पण ती गोष्ट आणि ते फळभाज्या येण्यासाठी तो एक शेतकरी किती कष्ट घेतो ना ते शेतकऱ्यालाच माहिती. चला तर मग आता शेतामध्ये जायचंय. मल्चिंग वगैरे हातरले. आता तिथं होलं वगैरे पाडलेत. ते जे काही लावायचं ना तुम्हाला समजेलच आम्ही काय लावणार आहे ते. पण ते करण्यासाठी किती कष्ट आहे ना ते खरंच एका शेतकऱ्यालाच माहिती. त्याच्यामुळं ना खरंच शेतकऱ्याला ना खूप कष्ट असतं बरं का. चला आता मल्चिंग हातरून वगैरे झाले, होलं वगैरे पाडून झालेत. आता त्यामध्ये माती भरायची. चला बेबीला झोपवलंय आणि असं आता उन्हात काम आणि असा पोशाख. चलो गो. चल पटकन करायला बसायचं आता. माती भरायची फॉलांमध्ये. हा चल मी सांगतो तुला कशी भरायची. चल चल पटा 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 पटा. हा अशी घ्यायची नख्यात भरायची अशी. हा हा तो ख्या सगळ्या लाईनला भरायची. हा चला भरून घेऊ आपण. हा भरून घेऊ. हा चला बाय बाय. भरून घेतो मग भेटतो. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पल्लवीला झोपवलेलं पण पल्लवी काही झोपली नाही बरं का. मी शेतात पोचायला आणि तिला रडायला लगेच सुरुवात केली. मग मी तिला घेऊनच गेले बरं का. तर मग तिला गडीभर म्हटलं चला उन्हात तळून द्यावी, म्हणजे अशी नाही का थोडीशी खेळली ना कटाळी की झोपते. मग थोडंसं अर्धा एक तास काम केलं आणि परत मग तिला झोपवणार होते. थोडीशी थकली ना मग ती ना असे झोपायचं म्हणत असते. पहा पलीकडल्या साईडला पण तुम्हाला ना आरवंती दिसत असतील. ते विहिरीवरती त्यांचं काम चालू होतं. तोपर्यंत मग मी माझं भरायचं काम करत होते, माती भरायचं. तर जिथं जिथं जागा आहे ना तिथं तिथंच असे होलं भरायचे होते बरं का. असं होलं भरल्यानंतर काय होतं माहिती आहे का, जे काय आपण रोप लावणार आहे ना ते रोप ना असं पटकन छान असं येतं. म्हणून जिथं जिथं कमी जागा आहे ना तिथं तिथं असे भरायचे होते. पहा असं सगळीकडं असे ना भरायचे होते. पूर्ण टोटल असे 7,000 होल असे भरायचे होते. आता त्यातले काही ठिकाण नव्हतं बरं का भरायचं, कारण जिथं जिथं माती कमी ना तिथंच भरायचं होतं. आणि कुत्र्यांनी सुद्धा खूप त्रास दिला आहे. पहा अशी बेड फाडतायत. काय करावं होतं त्या कुत्र्यांना. असं इतकं छान असं सगळं केले. आणि त्यांना रात्रीचे दिवसभर तर आम्ही लक्ष देतोच आहे, पण रात्रीचे असे कुत्रे नसतात ना. आता 1-2 बेड त्यांना परत मल्चिंग लावा लागले. इतका त्रास दिला आहे कुत्र्यांनी काय सांगायचं आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊन असं सगळी कामं करावी लागतात. तर पल्लवी तोपर्यंत ना त्याच्या पप्पांकडं खेळत होती. तोपर्यंत मग पटपट पटपट भरून घेतलं. तिला कंटाळा आला की मग मला परत घरी जावं लागणार होतं, कारण असंच चालू असतं बरं का. थोडं काम कर, पोरांना बघ, हे ते असं चालूच असतं दिवसभर. काय करणार आता, काम असल्यानंतर तर करणार. तर आज ना टोटल दिवसभर आम्ही असंच उन्हामध्ये काम केलं बरं का. अक्षरशः डोकं दुखायला लागलेलं. आणि मी तर ना म्हणजे सांगते तुम्हाला पुढं काय झालं ते. खूप मोठा असा गेम झाला बरं का. असं म्हणजे काय सांगू आता, जीवावनं गेलं. तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल काय झालं ते सांगेल मी तुम्हाला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि असे माझे व्हिडिओ कसे वाटतात ना ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन जे चॅनलवरती असतील त्यांनी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी ना तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. बघा शेतातलं सगळं काम झालं होतं. घरी आल्यानंतर सगळं काम केलं, स्वयंपाक वगैरे केला. आणि हे पहा आता आरवतं चालू होतं की खूप दिवसातून शेकोटी वगैरे करायची. तर त्याला काही मी जास्त करून देत नाही बरं का शेकोटी वगैरे. पण त्याचं ना खूप दिवसापासून चालू होतं. आम्ही शेतात आहे ना तोपर्यंतच त्याने ना ते सगळं जमा करून ठेवलं होतं. पल्लवीची पण खूप छान अशी झोप झाली होती बघा. तर ती 4 वाजता झोपलेली, ती डायरेक्ट 6लाच उठली. असं तिची छान झोप पण झाली. आमच्या शेतातलं काम पण झालं. आज दिवसभर शेतात असं ऊन डोक्यावर घेतलं, इतकं काम केलं. आल्यानंतर छान पटपट स्वयंपाक वगैरे करून घेतला. तोपर्यंत आरव सगळं चालू होतं. शेकोटी वगैरे खूप लवकर शेकोटी केली होती, कारण थकलो पण होतो ना खूप आणि त्याच्यामुळे त्याला शेकायचं पण होतं. मग चला म्हटलं त्यांच्या मुलांचं पण थोडंसं ऐकावं लागतं. तर छान अशी शेकोटी वगैरे केली. मग माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी सुद्धा आले.
आले आणि छान अशा गप्पा गोष्टी केल्या. आणि पल्लवीचं चालू होतं, मी भाकरी करत होते तेव्हाच तिने ना थोडंसं पीठ आणलं होतं. मग तिने छोटीशी भाकरी केलेली तर तिला करून त्याला भाजायची होती असं तिचं चालू होतं. मग लक्ष देता देता मग असं चालू होतं. असं शेकोटीमध्ये शेकलं ना तर हातपाय खूप उलतात असं मी मुलांना सांगत होते. कारण असं जास्त असं शेक वगैरे घेतला ना तर कोरडी त्वचा असल्यानंतर जास्त शेकतात, म्हणजे असं चिरा वगैरे पडतात. मला तर जास्त काय असं शेकोटी वगैरे करायला आवडत नाही बरं का, कारण असं तडकल्यासारखं होती त्वचा बघा. तर कुणाला तसं म्हणजे ना कुणाकुणाची त्वचा तशी होती ना ते नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. असे माझे शेतातले गावाकडले व्हिडिओ निसर्गरम्य वातावरणामधले कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि एक लाईक करायला तर अजिबातच विसरत जाऊ नका. पहिली काय होतं चिपाड होती का नव्हती? चिपाडच होती ती का तसली ही फंडीची फंडीचं आणि ती तुमचं काय म्हणतात चालते मकाची बाजरी बाजरी बाजायचं सारखं हा सरमार असलं लगेच विजून जायचं असलं हार पाडायचं काय नव्हतं. आईची तर लय करायचं लहानपणी, पण आता घरात असल्यामुळे एवढी थंडीचं नाही. आपण उलटलंय माझं लगेच उलटं मुलं तुझी लगेच उलट. त्याला तेच म्हणलं उलट त्यात हात काय काय केलंय पडलं भाकर केली तर ती बाजायची क्ले नाही नाही. पीठ आणलंय मम्मी कडून माझ्याकडून पीठ आणले त्यांनी, मी भाकर करत होता. तुझी माणसं तू खावापासून शिकाय गावला हे करू कोण त्यांची का 6 वाजल्यापासून शिकत हा ज्याला काम नसतं ते बसतं लोक. आता माझा स्वयंपाक होता, तुम्ही पण 6 वाजल्यापासून बसला की तुम्हाला काय काम आहे आता? स्वयंपाक झाला जेवायला बसताना हे का नाही बाबू? बाबूची इच्छा होती लय दिवस शेक करायचा आहे, शेक करायचा आहे. झाला ना शेक. दिवसभर रानात कटाळे उन्हा करायचं. माझं तर डोकं दुखतंय. पडलीच मम्मी. पडली ना बाबा चारीतच. तिकडं पाणी माहिती नसतं तर आपल्या रानात पाण्याचा डव झाला असता. नदीच तयार झाली असती नदी. हा अंधाराचं जर पाणी आलं असतं तर अंधाराचं तो शपथ रानच इथपर्यंत भरलं. मलजीन असं पाऊलं असतं. बरं झालं बघितलं, केलं पण लय लागलं बाबा. बरं झालं पाय मोडला नाही. पाय मोडता मोडता वाचला. दगडावर एवढाच दगड होता. एवढा होता का नव्हता? काय गोल होता, दगड होता का ढेकळ होता काय? काय दगड होता. दगड होता. एवढा दगडावर पाय दिला ते दगड माझ्या इथं असा ही झाला किती खसले माझ्या इथं. मम्मीला हात दे म्हणते तर मम्मी बोलते कुठून देऊ हात? आता अरे हातात तिथं हात दोन दोन्ही पायावर गुंतलं दगड ना. म्हणलं मी हात कसा देऊ? दोन्ही हात गुतलं ना तिचं दोन्ही हात म्हणजे एक तसलं काट्या ते काट नसतात का ते सात-आठ. हिंगणाचं ह्या पायाला सगळं काट लागलं पण पायच तुटला असता माझा. मी ना माती भरत होती ना तेव्हाच मला पाणी दिसलेलं, पण मला वाटलं पाणी मलचिंचा मागतंय असं वाटलं, म्हणून मी एवढं लक्षच नाही दिलं. मलचिंचा आणि त्याचा एकच कलर असतो ना. नाही असं चमकल्याने वाटलं, पण 100% पाणी होतं तेव्हा बाबा. पण बरं झालं बघितलं, ते तुमलं रानाच खराब झालं इतके दिवस करतोय. एक लावायचंय रान, आतासाठी किती दिवस झालं रानात काम करतोय? महिना झाला. महिना नाही 15 दिवस झाला असं आहे का नाही? मग काय ट्रॅक्टर तर पण 15 दिवस झाला चाललाय. 15 कसं महिन्यात खर्च झाला असं खत आणलेलं तीन एकायला त्यांचं ते हे होतं 16 सोमवाराचं हा, त्या तेव्हाच दिवशी गेलं. ट्रॅक्टर आलेत रानात. त्याच्या आधी लेवल केली. विकत घ्यायला गेले की माणूस पैसे देते घेते, त्यासाठी आधी किती करावं लागतं तेव्हा ती येते. मग खपतय. मग खपायचं पण नाही, त्याला आणायचं नीट. मग ती कधी आणि त्याचा एक लय राडा राहणार, दररोज तोडायचं. दररोज नाही बाळा तोडायची एक 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 तुकडं तोडत जायचं. आठवड्यातून एकदा असतं ते मिरचीचं पीक म्हणजे. ते काय सारखं नाही येत. आणि कुठं द्यायचं लावण्यासाठी किती कष्ट आहे. आणि कुठं द्यायचं? पुन्हा मुंबई जाते ती गाडी इथून. कसं जायचं? कोथिंबीर तर गेली नाही आपली. नाही कोथिंबीर नाही असं पीक लावायसाठी किती कष्ट आहे नाही बाबा. तर आजीला लावायचं बसायला मंडई. हे बाबा एवढं खपत असते का ते? थोडं थोडं ग, म्हणजे असं हातावर असं एक पोत. नाही रे बाळा, हाय बघ हिचं वेगळंच काम आहे. नाही तर जायचं आपण दोघं रविवारचं बाजारात. ह्याला फाट्यावर जाते, कुठं मुळ्याचं, कुठं पालक, कुठं काय तुमच्या असं. सख्या बहिणीचं पैसे घेऊन या. कुठलं सगळं बाई पावा पैसेच नाही आला आपल्या इकडे. नगर जिल्हा, पुणा जिल्हा, नाशिक जिल्हा, असं वघाळे जिल्हा. कसली बहीण बाळा कसलं पैसे दे माझ्या लक्षातच राहत. लाडकी बाई. लाडकी बहीण, सॉरी मी दरवेळेस सख्खी बहीणच वघाळ्यात बरेचसे पैसे. 36 जिल्ह्यातलं 10 जिल्हा वघाळे. काय माहिती, सारखे म्हणतात टीव्हीला येतात आपल्याला काय माहित नाही तसलं. आपल्याला येत पण नाही, आपण घेत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कुठलं पैसे देते माहित पण नाही. कुठल्या? तुमच्या आधीचं असतं बहुतेक पण 1,500 रुपये. नाही आता भेटायचे ना. त्यांना लागत नवीन वर्षाची कामं ती म्हणली आज आता इथून 15 दिवसांनी 26 जानेवारीच्या पुढे आता
ए गोल्ड नको घालू. ए बस दिवसभर लय थकलोय आता जावं लागेल जेवायला जेवून घेऊ परत येऊ. टाकू का एका साईडला मग उद्या शेकाय होईल तुला आताच शिकून आले. मला नाही आला. ऊन डोक्यावर घेऊन घेऊन डोकं दुखायला लागले मला नाही आला. हा होता आजचा दिवसभराचा रानातला व्हिडिओ. तर गावाकडला माझा रानातला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. घरी आल्यानंतर छान अशी थंडीच्या वातावरणामध्ये अशी शेकोटी केली, सगळ्यांनी छान असा एन्जॉय केला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.